नमस्कार. आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. बातमी उल्हासनगरतून आहे. उल्हासनगरमधील वीर तानाजी नगर सेक्शन 40 येथील आदिवासी मुलाच्या शासकीय वसतिगृहामागे असलेल्या भूखंडावर दिव्यांग गरजू बांधवांचे उपचारार्थ थेरपी सेंटर तसेच बौद्ध विहाराची मागणी येथील रहिवाशांमार्फत अनेक वर्षापासून होत असताना या मागण्यांना डावलून तसेच महानगरपालिकेची परवानगी नसताना सदर ठिकाणी व्यावसायिक गाळ्याचे बांधकाम चालू केल्याने या विरोधात रणजित गायकवाड यांनी महापालिकेला बांधकाम थांबवावे म्हणून निवेदन देऊनही कामे थांबले नाहीत. शेवटी 18 डिसेंबरला आत्मदहनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी रणजित गायकवाड यांना समजावून सांगून अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा घडवून आणली व कामावर स्थगिती येईल असे सांगण्यात आले. आज तुम्ही आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता, काय कारण होते याच्याबद्दल, काय डिस्कशन निघाला? निष्कर्ष असा निघाला, मी एक भूखंड आहे आमच्या इथं वीर तानाजी नगर सेक्शन 40 शासकीय वसतिगृहाच्या पाठीमागे. तो भूखंड मी लहानपणापासून बघतो, कारण माझा जन्म तिथला आहे. तो भूखंड रिकामा असून मी तिथे सातत्याने दिव्यांग थेरपी सेंटर याची मागणी करत आहे व बुद्ध विहार याची मागणी करत आहे. पण काही कालांतराने मला असं दिसण्यात आलं की तिथं बांधकाम होत आहे. मग त्याचं मी पत्रव्यवहार करून महानगरपालिकेला कळवलं. तर महानगरपालिकेने हेरिंग लावली. हेरिंग लावल्याच्या नंतर त्यांनी त्याचे कागदपत्र सादर केले. हेरिंगमध्ये मी माझे कागदपत्र सादर करण्यासाठी मी वेळ घेतला व त्याच्यामध्ये मी नमूद केलं होतं की पुढील बांधकाम थांबवा. तर ते थांबवण्यात आले नसून मी जेव्हा पत्र व्यवहार केला होता तेव्हा 2 का 3 गाळे होते. आता त्याचे 10च्या पलीकडे आकडा गेलेला आहे. टी गेटरचं काम चालू आहे. तर मी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार पुन्हा केला व विचारलं की तुम्ही लोकांनी त्याची परवानगी दिली का? टी गेटरची आम्ही परवानगी देत नसून आम्ही RCची परवानगी देतो. मला लेखी द्या. मला तुम्ही आताच पत्र दिले, तुम्हाला थोडं थांबावं लागेल, प्रोसिजर आहे. सर, ती जागा शासकीय आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे? माझ्या माहितीनुसार ती जागा शासकीय आहे. मी माझे प्रयत्न चालू केलेत व पेपर मी सादर करणार आहे. मी त्यांना जो वेळ मागितला आहे आणि माझी ही मागणी आहे की सदर ते बांधकाम तोडण्यात यावं व सदर भूमाफी अंतर्गत कारवाई करण्यात यावं. आता मला असं आश्वासन सन्माननीय गवत साहेब यांनी दिलेलं आहे. अतिरिक्त आयुक्त आहेत ते. सदर मी आत्मदहनाचा ज्यावेळेस इशारा दिला त्यावेळेस पोलिसांनी मला ताब्यात घेतले व त्यांच्या सन्मये मी त्यांना बोललो की माझं माझं आंदोलन हे नाही करतात, मला चर्चा करायची. चर्चेतून मार्ग काढा. पोलिसांनी समजवलं, सगळ्या गोष्टी हे केल्या, समजून सांगितल्या व माझी गवत साहेबांशी पोलिसांच्या समोर मीटिंग झाली व चर्चा झाली व गवत साहेबांनी DCP साहेबांना पत्रक लिहून पुढील कारवाईचे आदेश देण्यात आले. त्याची मला रिसिव्ह करून संध्याकाळी देईल. पुढील कारवाईमध्ये जर तुमचं समाधान नाही झालं तर काय कराल? काय ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल. मी शांत बसणार नाही जोपर्यंत माझं समाधान होत नाही. हे आंदोलन सुरूच राहणार.